मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं की मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी आत्म्याला किती भयंकर भूक तहान लागते. तो आपल्या प्रियजनांना अन्न पाणी खाताना पाहतो, पण स्वतःला काहीच मिळत नाही. तो व्याकुळ होतो, रडतो आणि याच कारणांमुळे आपल्या संस्कृतीत पिंडदान व तर्पणाचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. पण मित्रांनो, आत्म्याचा प्रवास इथेच थांबत नाही, कारण तिसरा दिवस हा आत्म्यासाठी आणखी जास्त वेदनादायक ठरतो. या दिवशी आत्मा आपल्या संसाराच्या आठवणींनी पछाडला जातो. चला तर मग जाणून घेऊया गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याचा तिसरा दिवस कसा असतो. तिसऱ्या दिवशी आत्मा अजूनही आपल्या घराच्या आसपास असतो. त्याला जाणवतं की आता त्याचं शरीर नाही, पण मनात संसाराच्या आठवणींनी वादळ उठलेलं असतं. तो आपल्या घरातील प्रत्येक गोष्टीकडे पाहतो. त्याचं पलंग, त्याचे कपडे, त्याच्या वापरातील वस्तू त्याला आठवतात. हे सर्व माझ्याच होत्या, पण आता त्याचा काहीच संबंध उरलेला नसतो. तो आपल्या बायकोला, मुलांना पाहतो, आईवडिलांची आठवण करतो. त्यांना रडताना बघून त्याचं मन पिलवटून जातं. त्याला वाटतं मी त्यांच्यासाठी काहीतरी बोलावं, त्यांना समजवावं, पण आता माझा आवाज कुणालाच ऐकू जात नाही. ही आत्म्याची खरी परीक्षा असते. गरुड पुराण सांगतं की तिसऱ्या दिवशी आत्मा आपल्या आयुष्यभराच्या आठवणींनी छळला जातो. त्याला आठवतं तो मुलांना कसा खेळवायचा, घरच्यांसोबत कसे क्षण घालवले. त्याला आठवतं त्याच्या मेहनतीनं उभारलेलं घर, शेती, दुकान किंवा व्यवसाय. त्याला आठवतं आपल्या मित्रांसोबत केलेली मजा, जीवनातील सुखदुःखाचे क्षण. ही सगळी आठवण आता त्याला भूतकाळासारखी दिसते, पण त्याचा काहीही उपयोग नाही. तो सगळं पाहतो, पण त्याला कळतं हे आता माझं राहिलं नाही. मित्रांनो, हाच तो क्षण असतो जेव्हा आत्मा संसाराशी असलेली शेवटची नाळ तोडायला सुरुवात करतो. पण हे करणं त्याच्यासाठी फार कठीण असतं. या दिवशी केलेलं श्राद्ध, तर्पण आणि विधी आत्म्याला संसारातून सुटण्यास मदत करतात. शास्त्र सांगतं की जर घरच्यांनी श्रद्धेने पिंडदान केलं तर आत्म्याला थोडी शांती मिळते. त्याच्या भूतकाळाच्या आठवणी कमी होतात आणि पुढच्या प्रवासासाठी त्याला सामर्थ्य मिळतं. पण जर हे विधी दुर्लक्षित झाले तर आत्मा त्या आठवणींमध्ये अडकून पडतो. तो घराजवळ, आपल्या वस्तूंजवळ, आपल्या कुटुंबाजवळ भटकत राहतो. अशा आत्म्यांना आपण अतृप्त आत्मा म्हणून ओळखतो. कल्पना करा, तुमचा आत्मा तुमच्या मुलाला रडताना पाहतोय. तो मुलगा म्हणतोय, बाबा तुम्ही आम्हाला सोडून का गेलात? पण आत्मा काहीही उत्तर देऊ शकत नाही. तुमची पत्नी मंदिरात देवाला हात जोडून प्रार्थना करते, देवा माझ्या नवऱ्याला शांती दे, आणि तुम्ही तिथेच उभे आहात, पण तिच्या प्रार्थनेचा आवाज ऐकूनही तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. ही आत्म्याची असह्य वेदना असते. तो आपल्या प्रियजनांच्या अश्रूंनी ओला होतो, पण त्यांना पुसू शकत नाही. तिसरी रात्र जवळ येते. आत्मा आता थोडा अधिक जागरूक झालेला असतो. त्याला समजायला लागतं की हा प्रवास पुढे चालूच राहणार आहे. त्याच्या मनात एक प्रश्न घुमतो, आता पुढे काय होणार? माझं गंतव्य कुठं आहे? याच क्षणी त्याला जाणवतं की संसाराशी असलेली नाळ सुटते आणि तो पुढच्या टप्प्याकडे ढकलला जातो. गरुड पुराण सांगतं की तिसऱ्या दिवसानंतर आत्मा हळूहळू घरापासून दूर नेला जातो. त्याला यमदूताच्या सावल्या जाणवू लागतात. ही अवस्था आत्म्यासाठी फार भयानक असते. मित्रांनो, तिसऱ्या दिवशी आत्मा संसाराच्या आठवणींमध्ये गुंतून राहतो. तो आपल्या प्रियजनांना पाहतो, रडतो, व्याकुळ होतो. पण या वेदना त्याच्यासाठी प्रवासाचा फक्त सुरुवात असतात, कारण चौथ्या दिवशी आत्म्याच्या समोर येतात यमदूत. होय, ते यमदूत जे त्याला पुढच्या मार्गावर घेऊन जातात. तो अनुभव कसा असतो, आत्मा कसा घाबरतो, हे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याचा चौथा दिवस. धन्यवाद.